श्री गणेशाय नमः. जय जय अज अजिता सर्वेश्वरा, हे चंद्रभागा तटविहारा, पूर्ण ब्रह्मा रुक्मिणीवरा, दीनबंधू पाहि माम. तुझ्या वशिल्या वाचून अवघेच देवा आयशीन, पुरी माझी नसल्या प्राण कोण विचारी मळ्यातील. सरोवराची दिव्य शोभा तोयामुळे पद्मनाभा, रसभरीत आतला गाभा टरफला ते महत्व आणि. तुझी कृपा त्याच करी शरणागता ते समर्थ करी, पाप ताप दैन्यवारी हेच आहे मागणी. मागले अध्यायी झाले कथन, समर्थ गेले निघून, तेने बंकटलाला लागून गुरगुर वाटू लागली. गोड न लागे अन्न पाणी समर्थांचा ध्यास लई, न हाले दृष्टीपासून गजाननाचे रूप ते. जिकडे पहावे तिकडे भास होऊ लागला त्यास खास, याचे नाव श्रोते ध्यास उद्या नुसती पोरचेष्टा. चुकलेल्या धेनूची वस्त शुद्धी करी साची, तैसी बंकटलालाची स्थिती झाली विविध हो. हे हितगुज सांगावया जागा नव्हती कोठे तया, वडिलांपासी बोलावया छाती त्याची होईल. ऐशा रीती चित्ती भले विचारांचे कावीर झाले, शेगाव अवघेत धुंडाळीले परी पत्ता न लागला. घरी येता वडील पुसती भवानी राम सन्मती, बाळा तुझी आज वृत्ती कारे झाली चंचळ. चित्ती उत्साह दिसेना वदनी दिसे लहानपणा, ऐशा असह्य यातना होती कशाच्या सांग मज. तू पोऱ्या तरणा जाण नाही कशाची तुला वाण, ऐसे साच असोन चिंता तूर दिसतोसी, किंवा शरीरी काही व्याधी होतसे ती सांग आधी. चोरून पुत्र ठेवीन कधी, गोष्ट कोणती पित्याला काहीतरी सांगून. केले पित्याचे समाधान पुन्हा शोधा कारण, फिरू लागला शेगावी. बंकटलालाचे शेजारी एक होते सदाचारी, घरी होते जमेधारी परी अभिमान नसे त्याचा. ते देशमुख रामाजी भक्त वयाने वृद्ध अत्यंत, बंकटलालाने इत्यंभूत हतपत त्यांना निळी दिली. ते बोलले बंकटलाला, तुझा वृत्तांत मी ऐकिला, तू जो पुरुष कथेसी मला तो योगी असावा कोणीतरी. योग्या वाचून नैशा क्रिया मूर्तीन कुठे पहावया, पूर्व सुकृता वाचून या होणे दर्शन अशांचे. तू घेतले दर्शन जन्म तुझा धन्य धन्य, भेटता ते तुझ लागून मी मलाही दर्शन. ऐशा स्थित दिवस चार गेले निघून साचार, बंकटलालासी तिळभर विसरण पडे तयाचा. गोविंद बुवा टाकळीकर होते एक कीर्तनकार, ज्यांच्या कीर्तनी शारंग भर प्रसन्न चित्त होतसे. लौकिक त्यांचा भरा राहतो होता मोठ्या प्रमाणात, ते आले फिरत फिरत कीर्तन कराया शेगावी. शंकराच्या मंदिरी झाली कीर्तनाची तयारी, धावू लागल्या नरनारी कीर्तन ऐकाया कारणे. बंकटलालही तेथे आला कीर्तन श्रवणासाठी भला, मध्ये शिंपी भेटला पितांबर नाम ज्याचे. हा शिंपी पितांबर भोळा भाविक होता फार, त्याचे समर्थांचा समाचार बंकटलाले कथन केला. दोघी कीर्तनास आलेले तो औचित समर्थ पाहिले, मागल्या बाजूस बसलेले खर्चावरी ते धवा. मग कशाचे कीर्तन गेले उभयता धावून, जेवी द्रव घटा ते पाहून कृपण जाये हकापोळी. वा चातकाचे स्वाती धन व मोरासी मेघदर्शन, किंवा तो रोहिणी रमण चकोर पाहता आनंदे. तैसे उभयतांचे झाले दूर उभे राहिले, विनयाने बोलू लागले काही आणू का खावया. महाराज बोलले त्यावरी, तुला गरज असेल जरी आण झुणका भाकरी माळींच्या सदनातून. बंकटलाले सत्वरी चून अगदी भाकरी आणून ठेवली हातावरी, तया योगेश्वराच्या. चून भाकरी खात खात वदले पितांबरासी समर्थ, जा जाऊन ओढ्याप्रत तुंबा भरून आण पाणी. पितांबर बोले गुरुराया, ओढ्यास पाणी अल्प सदया, पाण्यात तुंबा बुडवावया मुळी नाही अवसर. इतुके असून ते पाणी खराब केले गुरांनी, तेवी जाणाऱ्या येणाऱ्यांनी नाही पिण्याच्या योग्य ते. मर्जी असल्या दुसरीकडून पाणी आणतो तुंबा भरून, तै बोलले गजानन दुसरे पाणी आम्हा नको. नाल्याचेच आण पाणी आत तुंबा बुडवून, उगीच उधळी उधळून तुंब्यात पाणी भरू नको. तुंबा घेऊन पितांबर तात्काळ गेला नाल्यावर, तुंबा भरेल ऐसे नीर कोठे न त्याने पाहिले. तळवे पतीचे भिजतील इतकेच तेथे होते जल, करून हातांची उंजळ तुंब्यात पाणी भरणे नसे. ऐसे झाली आडविहीर चिंतावला पितांबर, हिया करून अखेर तुंबे स्पर्श केला जला. तो ऐसे झाले अगतित तुका ठेवावा जेथ जेथ, तो पुढे तेथ तेथ खळगा पडून उठ्याला. नाल्याचे घाण जीवन तुंब्यात स्फटिका समान, आले तैसे पाहून शिंपी चित्ती चकित झाला. तो म्हणे ही ऐसी स्थिती की आज झाली निश्चिती, ही योगेश्वराची साच शक्ती संशय येथे धरणे नको. तुंबा आणून ठेविला योगेश्वराच्या सानिध्याला, त्याचा समर्थ स्वीकार केला झुणका भाकर सेविल्यावर. बंकटलालाची सुपारी मागते झाले साक्षात्कारी, अरे माळींच्या भाकरीवरी माझी सेवा करतोच का. काढ सुपारी खिशातून फोडून देईनच कारण, ते ऐकता समाधान बंकटलालाचे झाले बहु. सुपारीच्या बरोबर 2 पैसे हातावरी ठेविता झाला व्याघ्रांबरी, दुदुंडी तांब्याचे खडकू दुदुंडी व्याघ्रांबरी. ही मुसलमानी नाणी सारी चालत होती व्यवहारी, तया वराड प्रांतात.
पैशाप्रती पाहून महाराज बोलले हसून, काय व्यापारी समजून मजला तू हे अर्पिसी, हे नाणे तुमचे व्यवहारी, मनाने त्याची जरुरी, भावभक्ती नाण्यावरी संतुष्ट मी राहत असे. ते तुझ्या जवळ होते म्हणून भेटलो पुन्हा तू ते, याचा विचार चित्ताते करी म्हणजे कळेल. जा आता कीर्तन दोघी जाऊन करा श्रवण, मी लिंबापाशी बसून कथा त्याची ऐकतो. दोघे कीर्तनाप्रती आले, महाराज लिंबापाशी बैसले. गोविंद बुवाचे सुरू झाले आरंभीचे निरूपण. निरूपणाचे भागवताचा घेतला होता एक साचा, श्लोक एकादश स्कंधाचा, हंसगीतामधील. बुवांनी पूर्वार्धा विशद केले, त्याचा उत्तरार्ध समर्थ बदले, ते ऐकून भेटाळले. गोविंद बुवा म्हणाले, हा उत्तरार्ध बदलणारा पुरुष अधिकारी दिसतो खरा, जात्या घेऊन मंदिरा याहू कीर्तन श्रवणास. बंकटलाल पितांबर अनेक मंडळी निघाली इतर, समर्थासी साचार कीर्तनासी आणावया. केली विनंती अवघ्यांनी श्रोते अति विनयांनी, परी बसल्या जागोपासून मुळीन हलले महाराज. गोविंद बुवा अखेर येऊन जोडीत झाले कर, कृपा करावी एक वार, चला शिवाच्या मंदिरी. तुम्ही साक्षात शंकर, बरेन बसणे बाहेर, धन्या वाचून मंदिर, शून्य सात समर्थ. पूर्वजन्मीचे पुण्य भले माझे आज उदेले, म्हणून हे दृष्टी पडले साक्षात चरण शिवाचे. कीर्तनाची फलप्राप्ती झाली आज मजप्रती, वेळ न करा गुरुमूर्ती, चला मंदिरी माझ्या सवे. ऐसे गोविंद बुवा बोलता समर्थ बदले तत्वता, ठेवी एक वाक्यता भाषणी गोविंदाला मात्र. तू इतक्यात प्रतिपादले अवघे ईश्वर व्यापले, आत बाहेर काही न उरले, मग हा ऐसा हट्ट का. जय जय जयाने सांगावे, ते ते त्याने आचरावे, शब्दच्छलासी न करावे, साधकाने केव्हाही. भागवताचा श्लोक सांगसी आणि त्याच्या विरुद्ध वागसी, कथेकार्याची रीत ऐसी, परवे नव्हे गोविंदा. पोट भया कथी करी, तू न व्हावे भूमीवरी, जा कीर्तन समाप्त करी, मी येथून ऐकतो. बुवा कीर्तनी परत आले, गरजून अवघ्या बोलले, तुमच्या शेगावी अमोला आले, रत्न हे त्या सांभाळा. हे न शेगाव राहिले, पंढरपूर खचित झाले, चालते बोलते येथे आले, साक्षात हे पांडुरंग. यांची तरतूद ठेवावी, सेवा यांची करावी, यांची आज्ञा मानावी, वेद वाक्या करी. तरीच तुमचे कल्याण होईल निसंशय करून, अनायासे हे विधान जोडले त्या दौडू नका. कीर्तन अवघे सांग झाले, लोक आपल्या घरा गेले, बंकटलाल घरी आले, चित्ती हर्ष मागले. आपल्या सन्माननीय पित्यासी हकीकत कथिली प्रेमसी, बाबा आपल्या घरासी गजानन आणा. पुत्राने जे कथन केले ते भवानी रामी ऐकले, आणि प्रेमे असे बदले, तूच येत्या घेऊन. पित्याची मिळाली संमती, बंकटलाल हर्षे अति, म्हणे कधी भेटेल गुरुमूर्ती, मजला सदनी आणावया. पुढे माणिक चौकात चौथे दिवशी सद्गुरुनाथ भेटले बंकटलाला प्रत, अस्तमानाचे समयाला. दिनपती अस्त गेला, इकडे बोध सूर्य उदेला, माणिक चौक प्राचीला, बंकटलालाच्या भाग्याने. गुराखी घेऊन धेनुस येऊ लागले ग्रामास, समर्थांच्या आसपास गाई जमू लागल्या. त्या वाटले नंदसूत आला येथे साक्षात, वृक्षावरी करितात पक्षी किलबिलाट आनंद. दिवाबत्तीची तयारी दुकानदार करीती घरी, अशा वेळी आला घरी घेऊन बंकट महाराजा. पित्याने मूर्ती पाहता क्षणी अति आनंद झाला म्हणे, नमन साष्टांग केले चरणी, पाटावरी बैसविले आणि विनविले हात जोडून, काही भोजन करा येथ तुम्ही साक्षात पार्वतीकांत, प्रदोष वेळी आलाया. शिव आराधन प्रदोष काळी घडेल तो भाग्यशाली, ऐसी आहे ऐकली स्कंदपुराणी गोष्ट घ्या. ऐसे म्हणून आणले बिल्वपत्र तात्काळ घाली, समर्थांच्या देविले परमभक्तीने मस्तकी. करा येथे भोजन ऐसे गेलो बोलून, परी स्वयंपाका कारण अवधी आहे काहीसा. स्वयंपाक होईपर्यंत हे न थांबले जरी येत, तरी प्रदोषकाली पार्वतीकांत गेला उपासी घरातून. त्यास करू कैसी तोड, ऐसे संकट पडले जड, जनसमुदाय प्रचंड जमला मौज पहावया. विचार केला अखेरी, दुपारच्या पुऱ्या आहेत घरी, त्याच ठेवून तपकांतरी पुढे ठेवू समर्थांच्या. ते अवघेच जाणती कपट नाही माझ्या चित्ती, भावे भेटतो उमापती, ऐसा आहे सिद्धांत. मी शिळे आवर्जून याच घालीत नाही अन्न, शिवाय पक्क्या रसोई कारण शिळे म्हणणे उचित नसे. चिंतल्याप्रमाणे तयारी तात्काळ त्याने केली खरी, आणून ठेवली समोरी तबक एक समर्थांच्या. पुऱ्या बदाम खारका, केळी मोसंबी मुळे देखा, बाळाप्रती लागला बुक्का, कंठी घातला पुष्पहार. गुरुमूर्ती प्रसन्न चित्ते अवघे झाले सेविते, जे जे पडले पात्राते ते ते खाती भराभर. उदरी सुमारे 3 शेर अन्न साठविले साचार, तेथेच राहिले रात्रभर श्री गजानन महाराज. बंकटलाले दुसरे दिवशी मंगल स्नान समर्थांचे घातले असे अतिवर्षी, तोंड फाट वर्णवे. घागरी सुमारे 100 उष्णोदकाच्या साचार, पाणी घालिती नारी नर, मनमानेला इशारिती. कुणी शिके काही लाविती, कुणी साबण घेऊन हाती, समर्थांते घासिती पदकमाळी आवडीने. कोणी दवना, कोणी हिना, कोणी चमेली तेल जाना, कोणी बेलियाचा मर्दना करू लागले निज हस्ते. अंग राग नाना परी त्यांचे वर्णन कोण करी, बंकटलालाची अघरी उणे नव्हते कशाचे ते.
स्नानविधी संपला, पितांबर तो नेसविला, अतिसन्माने बैसविला योगीराज गादीवर. भाली गंध केशरी, गळ्यात हार नाना परी, कोणी तुळशी मंजुरी, वाहू लागले शिरावर. नैवेद्य नाना परीचे झाले समर्थार्पण साचे, भाग्य त्या बंकटलालाचे, खचित आले उदयाला. ते बंकटलालाचे घर झाले द्वारका साचार, तया दिनी सोमवार, वार शिवाचा होता तो. अवघ्या मंडळींनी आपुले मनोरथ ते पूर्ण केले, एक मात्र त्यातून उरले इच्छाराम शेटजी. हा चुलत बंधू बंकटाचा होता भाविक मनाचा, भक्त असे शंकराचा त्याचे असे वाटले. आज आहे सोमवार, मसी उपासक आचार, घरा प्रत्यक्ष शंकर चालते बोलते आलेच. त्यांची पूजा अस्तमानी यथासांग करून करू पारणा ऐसी मनी, इच्छा त्याने धरली असे. तो झाला अस्तमान मावळला असे नारायण, इच्छारामे केले स्नान प्रदोष वेळा लक्ष्मी. पूजा साहित्य घेऊन साधू जे का गजानन, त्यांचे केले पूजन परमप्रेमी करून. आणि विनंती केली वरी, झाले आहे दुपारी, आपुले ते भोजन जरी, तरी आता काही खावे. आपण जेवल्या वाचन, मी नाही घेणार अन्न, आहे मजला उपोषण, सोमवारचे गुरुराया. अवघ्या भक्तांचा हेत पुरला, माझा मात्र राहिला, तो पाहिजे पुरविला, तुम्ही कृपा करून. जन कुतूहल दृष्टीने पाहू लागले तया स्थानी, इच्छाराम तो घेऊन नैवेद्य आला परातीत. आंबे मोहर तांदळाचा, 2 मुदी भातसाचा, नानाविध पक्वान्नाचा थाट केला तयार. जिलबी राघवदास मोतीचूर, करंजा अनारसे घीवर, शाखांचे नाना प्रकार, वर्णन करावे कुठवरी. अगणित चटण्या कोशिंबिरी, वाढव्या दह्याचा शेजारी, तुपाची ती वाटेकरी, ओदनाच्या सगळे भागा. 4 मनुष्यांचे अन्न, ऐसा नैवेद्य परिपूर्ण, समर्थांपुढे आणून ठेवला इच्छारामाने. पाहून त्या नैवेद्यासी महाराज बोलले आपणासी, खातो खातो अहर्निशी असे बोलसी गणत्या. खा हे आता अवघे अन्न, अघोऱ्यान करी अवमान, पाहू आले अवघे जन तुझ्या अघोर वृत्तीला. महाराजा भोजना बैसले, अन्न अवघे पार केले, पात्रीनं काही ठेवले, मीठ लिंबू तेही पहा. आग्रहाचा प्रकार काय होतो अखेर, हे दावण्यास आचार, कौतुक केले गुरुवरे. खणानुळा उलटी झाली खाल्या अन्नाची ती भली, अशीच गोष्ट होती केली श्री रामदासे ऐकना. खिरीची झाली वासना रामदासाची या मना, तिची खोड मोडण्या जाणा, आकंठ खीर प्याले. उलटी होता परत ती भक्षू लागले सद्गुरुनाथ, श्री रामदास स्वामी समर्थ वासनेसी हिंकावया. तैसे लोकाग्रहाला घालावयासी शीघ्र आळा, हा उलटीचा प्रकार केला अंगी बळ असून या. सत्पुरुषांचे आचरण पुढील पिढीला साधन होते कराया संरक्षण निसर्गाच्या धर्माचे. तेच समर्थ येथे केले लोकांनाही सुचविले, आग्रह करणे न चांगले तो विपरीत फळ देईल. असो उलटी झाल्यावरही जागा केली साफ सारी, नेवून बैसविले पहिल्या परी, स्नान घालून महाराजा. नरनारी दर्शनी घेती महाराजांची आनंद वृत्ती, तो भजन करण्याप्रती दिंड्या आल्या 2 तेथे. आवत ज्यांचे सुस्वर, खडे पहाडी मनोहर, विठ्ठलाचा नामगजर करू लागले आवडीने. इकडे महाराज आसनी, होते ते वदले वदनी, भजनाची या मिशांनी गणगण गणात होते. हेच सर्वदा त्यांचे भजन करीती तिचक्या वाजवून, ऐसा झाला आनंद जाण रात्रभरी ते ठाया. गणगण हे त्यांचे भजन हमेशा चाले म्हणून लोकांनी दिले अभिमान, गजानन हे तयाला. जो स्वयंमेव ब्रह्म झाला, नावरूप कोठून त्याला, नामरूपाचा गलबला प्रकृतीच्या आश्रयास. असती भारती प्रिया ठाई, योगेश्वर निमग्न नाही, त्या आनंदानं वर्णवी काही, त्याची उपमा त्यालाच असे. आषाढीसी पंढरपूर, वा सिंहस्ती गोदातीर, वा कुंभमेळ्यासी साचार, गर्दी होते हरिद्वारी. त्या परीशे गावात बंकटलालाच्या घरात लांब लांबून असंख्यात जन येती दर्शना. स्वामी समर्थ गजानन हेच विठ्ठल नारायण, निश्चय विटेच ठेवून पाय उभे राहिले. त्यांचे वचन गोदातीर, आनंद हा हरिद्वार, गजबजले शेगाव नगर, सदन रावळे बंकटाचे. जो ब्रह्मपदा पोचला, जात कुठून उरली त्याला, सूर्याची या प्रकाशाला अवघेचा आहे सारखे. नित्य यात्रा नवी येई, समाराधना होती काही, त्या ते मानिता शेषही थकून जाईल निसंशय. तेथे माझा पाड कोण, मी कीटका समान, अवघे वदे गजानन निमित्त करून माझ्या मुखा. समर्थांची दिनचर्या सांगतो थोडी या ठाया, अगाध त्यांचे चरित्र गाया, मज काम रामती नसे. कधी करावे मंगल स्नान, कधी हाळात जाऊन, कधी कधी प्राशन करावे गुरुवर्जनाचे. त्यांच्या दिनचर्येचा नियम नव्हता एकसाचा, प्रकार वायूच्या गतीचा न ये ठरविता कोणासी. चिलमीवरी प्रेम भारी ती लागे वरच्यावरी, नव्हती आसक्ती तिच्यावरी, ते केवळ कौतुक. असो आता पुढील अध्याय, भाव ठेवा ऐकावया, आली पर्वणी साधावया, वेळ करू नका हो. हे श्री गजानन चरित्र आदर्श हो भाविकांप्रत, हेच विनवी जोडून हात दासगणू ईशाते. श्री हरिहरार्पणमस्तु, शुभम भवतु इति द्वितीयोध्यायः समाप्तः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय.